3 वेळा जेवण, गरज की मार्केटिंग? हा विषय आहे आपल्या आजच्या पॉडकास्टचा. श्रोत्यांनो, प्रेमपूर्वक नमस्कार. मी पद्मा धुमाळ. आज एक साधा प्रश्न तुम्हाला विचारते. आपले पूर्वज जिमला जात होते का? नाही. त्यांच्याकडे डाएट प्लॅन होता का? नाही. मग अजून एक प्रश्न विचारते. ते आपल्यापेक्षा जास्त निरोगी का होते? या प्रश्नाचं उत्तर मात्र एका शब्दात येणार नाही. त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. चला, थोडा विचार करा. आज आपल्याला सांगितलं जातं, किंग साइज ब्रेकफास्ट करा. ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. पण ही कल्पना आली कुठून? 18व्या शतकात मोठ्या सिरियल्स कंपन्यांनी ही कल्पना तयार केली. हे विज्ञान नव्हतं, हे होतं मार्केटिंग. मग सुरू झाली दुसरी सवय. स्नॅक्स बनवणाऱ्या कंपन्यांनी सांगितलं, थोडं बिस्किट खा, थोडे चिप्स खा, थोडे स्नॅक्स. सतत काहीतरी खात राहा. परिणाम, आपलं शरीर फॅट स्टोरेज मोडमध्ये राहू लागलं. म्हणूनच आज जगभर लठ्ठपणा, डायबेटीज आणि बीपी झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आपल्या शरीरात एक अद्भुत प्रक्रिया आहे, तिला म्हणतात ॲटोफॅजी. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये शरीर आपल्या जुन्या खराब झालेल्या पेशी नष्ट करतं आणि त्याचा पुनर्वापर नवीन पेशी तयार करण्यासाठी करतो. पण जर आपण दिवसभर काहीतरी खातच राहिलो तर शरीराला ही प्रक्रिया सुरू करण्याची संधीच मिळत नाही. आपल्या सनातन परंपरेत काय सांगितलं आहे? आपल्या संस्कृतीत एकादशी उपवास ही परंपरा आहे. पूर्वजांनी हे फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुचविले आहे. कारण कधी कधी पचनसंस्थेलाही विश्रांतीची गरज असते. एक सोपं उदाहरण बघा. आपण आपली गाडी नियमित सर्व्हिसिंगला देतो, मेंटेनन्स करतो, मग ती गाडी जास्त चांगलं मायलेज आणि परफॉर्मन्स देते. तसंच आपल्या शरीरालाही कधी कधी मेंटेनन्स डे लागतो. पण आज काय होतंय? सकाळी ब्रेकफास्ट, मधल्या वेळेस स्नॅक्स, दुपारचं जेवण, संध्याकाळी चहा बिस्किट, मग रात्रीचं जेवण. शरीराला विश्रांती मिळायलाच वेळ नाही. लक्षात ठेवा, आपण काय खातो हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे कधी कधी शरीराला खाण्यापासून विश्रांती देणं. शरीराला थोडा वेळ द्या, पचनसंस्थेला आराम द्या. मग शरीर स्वतःची दुरुस्ती आणि स्वच्छता चांगल्या प्रकारे करू शकतं. जंक फूड कमी करा, अनावश्यक स्नॅक्स टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. मी पद्मा धुमाळ. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हेही जरूर सुचवा. तुमच्या सूचनांवरूनच आपण पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. धन्यवाद.